प्रेमासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचं धक्कादायक उदाहरण अमेरिकेत समोर आलं आहे। न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या शिखरावर तब्बल 1400 फूट उंचीवर चढून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली। या थरारक प्रेम प्रस्तावाचा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल झाला आहे। पण या रोमॅन्टिक स्टंटचा शेवट मात्र पोलीस कारवाईत झाला। चला तर जाणून घेऊया पुढील प्रकरण। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंग ही जगातील सर्वात प्रसिद्ध गगनचुंबी इमारतीपैकी एक मानली जाते। दररोज हजारो पर्यटक या इमारतीला भेट देतात। मात्र या इमारतीच्या सर्वात उंच शिखरावर चढून प्रेमाची कबुली देण्याचा प्रकार यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या स्पायरवर म्हणजे सर्वात वरच्या निमुळत्या भागावर चढलेले दिसतात। जमिनीपासून सुमारे 1400 फूट उंचीवर त्यांनी अत्यंत धोकादायक पद्धतीने उभं राहत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं। याच वेळी तरुणाने आपल्या प्रेयसी समोर गुडघ्यावर बसून तिला लग्नाची मागणी घातली। तरुणीनेही हा प्रस्ताव स्वीकारल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे। या रोमॅन्टिक क्षणानंतर दोघांनी एक मोठा बॅनर उघडला। त्या बॅनरवर लिहिलं होतं, "When the power of love beats the love of power, the world knows peace." म्हणजे सत्तेच्या प्रेमावर प्रेमाची ताकद मात करते तेव्हा जगाला खरी शांतता मिळते, असा संदेश त्यांनी जगासमोर दिला। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला। काहींनी या प्रेम प्रस्तावाचं आणि शांततेच्या संदेशाचं कौतुक केलं। अनेक नेटकऱ्यांनी अशा प्रकारचं कृत्य इतरांनी कॉपी केल्यास गंभीर अपघात होऊ शकतात, त्यामुळे अशा स्टंटचं समर्थन करता येणार नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच न्यूयॉर्क पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। बऱ्याच वेळ प्रयत्न करून दोघांनाही सुरक्षित खाली उतरवण्यात आलं। सुरक्षितरित्या खाली आल्यानंतर या जोडप्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांनी इमारतीच्या सुरक्षेचं उल्लंघन कसं केलं, ते वरपर्यंत कसे पोहोचले आणि या संपूर्ण प्रकारामागचा उद्देश काय होता याची चौकशी सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे।